स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत अनेक महिलांची फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला नाशिकच्या अशोक खरात गेल्या 4 महिन्यांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान जेलमधून त्याच्याबाबत एक वेगळीच माहिती समोर आली आहे. सांगितले जात आहे की अशोक खरात दररोज पहाटे लवकर उठतो, ध्यान आणि मंत्रोच्चार करतो. त्यानंतर काही कैदी त्याच्याकडे आपले भविष्य, नशीब किंवा अडचणींबाबत विचारण्यासाठी येत असल्याची चर्चा आहे. यामुळे जेलमध्येच त्याने भविष्य सांगण्याचा जणू नवा बिझनेस सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या सततच्या गर्दीमुळे आणि इतर कैद्यांवर त्याचा प्रभाव पडू नये म्हणून कारागृह प्रशासनाने त्याला स्वतंत्र बराकमध्ये ठेवले असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र त्याला कोणतीही विशेष सुविधा देण्यात आलेली नसून इतर कैद्यांप्रमाणेच त्याच्यावर नियम लागू आहेत. दरम्यान अशोक खरात विरोधातील सर्व प्रकरणांची न्यायालयात सुनावणी सुरू असून त्याच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. अंतिम निर्णय न्यायालयच देणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं? जेलमध्ये अशा प्रकारे भविष्य सांगण्यास परवानगी असावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.